मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण ऐकतात पाहतात एस पी ग्रुप आयोजित उपसरपंच चषक 2026 सराड संग्राम. आणि तिथे जर पाहिलं तर दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळणार आहेत. एका बाजूनी गुड्डू 11 वसुरी संघ पाहत आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट बोबा 11 खानिवली संघ आपण पाहत आहेत. आणि या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच रंगणार आहे. तिथे सलामीची दोन आघाडीचे बॅटर ओपनिंग पॅरेसमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. दाखल होत असताना आणि बॅटिंग ट्रॅकवरती अगदी तो खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे मॅचमध्ये. शुभम आणि विकास ही सलामीची जोडी. सलामीचे आघाडीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि 4 षटकांमध्ये जर पाहिलं तर माइंडसेट सेट केला असेल की 40च्या पुढे एक चांगली टोटल फलकावरती इथे आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच इंटेन्शनने इथनं खेळ देखील आकारला जाईल, कारण या मैदानाची आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. आणि त्याच इंटेन्शनने इथे गुड्डी 11 वसुरी संघाच्या माध्यमातून हा खेळ आकारला जाईल. विशाल नाईक बॉलिंग ट्रॅकवरती बोबा 11 या संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती सजेस्ट झालाय. दुसऱ्या बाजूनी गुड्डू 11 वसुरी संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. 4 षटकं तिथे कंप्लीट केली जातील पूर्वार्धाच्या खेळातील. आणि त्याच्यानंतर उत्तरार्धाच्या खेळामध्ये एक टार्गेट सेट केलं जाईल बोबा 11 संघाच्या विपक्षामध्ये. म्हणजे टी पॉवर प्लेचं पहिलं षटक अर्थातच P1चं षटक आहे. आणि या P1च्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती विशाल नाईक बॉलिंग ट्रॅकवरती तो पाहतायत. आणि त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकिंग एंडकडे शुभम आहे आणि विकास ज्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक एंडकडे आपल्याला बघायला मिळतोय. पारी इथनं आकारली जाईल आणि पहिला बॉल तयार. पहिलाच बॉल गुडघे वाकून खेळायचा होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन तेवढंच प्रॉपरली नाही आहे. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पहिलाच बॉल तिथे वेगाने टाकला आणि त्या पहिल्या बॉलवरती बॅटर बीट डॉट. आपण पाहिलं तर पहिला चेंडू शुभमच्या विपक्षामध्ये आडव्या बॅटने शुभमने खेळण्याचा प्रयत्न केलेला, परंतु त्याच्या बॅटवर बॉल आला नाहीये. विशालनं पहिला चेंडू डॉट हाताळलाय. पुन्हा एकदा गतिमान बॉल वेगवान गतीचा होता. पंचांकडे अपील केली आहे आणि पंच देखील अपील उचलून धरत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल आहे. जर पाहिलं तिकडे तर पहिला बॉल तो डॉट आला. इथे आता तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. अगदी चेक केलं जाईल. इट्स अ पियर. चला इथे व्हाईट बॉल असेल. बॅटिंग करणारी टीम तिथे पाहू शकतात. गुड्डू 11 वसुरी संघाचा रिव्ह्यू लॉस झालाय. वाईट चेंडू आलाय. धावसंख्या 1 आकडावरती जोडली गेली. एका चेंडूचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. पुढचा बॉल तिथे जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय. भन्नाट वेगाचा बॉल पाहायला मिळतोय, परंतु पंच तिथं जाऊन शहानिशा करतील आणि काय निर्णय असेल तो इथे आमच्यापर्यंत पोहोचवतील. अतिरिक्त चेंडू आहे याच्यामध्ये तीन मात्र शंका नाही, परंतु इथे नो आणि वाईट यांच्यामध्ये पाहू शकतात की चेकिंग होती आणि तिसऱ्या पंचाची मदत पुन्हा एकदा इथे घेतली आहे. पुन्हा एकदा चेक केलं जाईल. इट्स अ नो बॉल
ऑन द लाईन होता, त्या कारणाने मात्र पंचांनी थर्ड अंपायरने या ठिकाणी नो चेंडू रेफर केलाय. येणारा बॉल आता फ्री हिट आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती विशालच्या विपक्षामध्ये. यावेळी शुभमने हा बॉल उडवलाय. बॉल चाललाय इनफिल्डला भेदून आउटफिल्ड मध्ये वेगाने. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहेत तिकडे आणि 2 धावेसाठी वेळ देखील मिळाला आणि इकडे या 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट झाल्यात. फ्री हिटचा बॉल होता आणि फ्री हिटच्या बॉलवर आपण पाहिलं तर फुल लेनची डिलिव्हरी या ठिकाणी गोलंदाज विशाल लोखंडेनं हाताळलेली आणि त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने खेळलं पसंत केलं शुभमने, परंतु 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या. दुहेरीवर समाधान मानावं लागलंय त्याला. प्रत्येक बॉलवरती 2ची सरासरी मेंटेन करत असताना 4 धावा. पुन्हा एकदा गतिमान बॉल पाहिलं भेटतोय. भन्नाट वेगाचा बॉल आणि त्या गतीने जर पाहिलं तर इथे टाकण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु लाईन आणि लेंथ देखील मिस करत आहेत. इंटेन्शन चांगले आहेत की आउटसाईड ऑफ स्टंप टाकू, त्यानंतर बॅटच्या रडारपासून हलकासा दूर ठेवू, परंतु अतिरिक्त बाहेर ठेवले जातात आणि त्याचमुळे बॅक टू बॅक वाईट चेंडू येत आहेत इथे या मॅचमध्ये. आता 3 अतिरिक्त चेंडू आले, त्याच्यावरती धावा देखील 3 एक्स्ट्राचे खर्च झाल्यात. 2 चेंडू अखेरीस 5 धावा पाहायला मिळतात. कमी गतीचा बॉल ओळखलंय आणि बॉल जर पाहिलं तर समोरच्या बाजूने त्याला ड्राईव्ह केले. चूक झाली आहे. घ्या आता या चुकीचं भुगतान तुम्हाला करावं लागेल. बॉल निघून गेला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा या बॉलवर मिळतात. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिकडे होते आणि अगदी हलक्यानं फिल्डिंग करायला गेलेले, परंतु बॉल त्या क्षणाला थोडा खाली राहिला आणि आपण पाहिलं तर त्या एका धावेचं रूपांतर चौकारामध्ये झालं आणि धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली आहे. विचार केला तर 9 या अंकावर. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 9 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. विशाल नाईक पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने त्याने डिलिव्हर्ड केला होता. तिथे डॉट आला होता, देन वाईट आला, त्यानंतर नो आला, त्यानंतर पुन्हा 2 धावा, त्यानंतर पुन्हा वाईट आला आणि त्यानंतर 4 धावा आल्यात आणि 3 चेंडूच्या अग्रेस या 9 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आपण लॉस टाकतोय यावेळेस. पुन्हा एकदा हा ही बॉल फेकून दिलाय आणि निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. धमाकेदार चौकार. 4 यावेळेला मात्र चौकार मैदानामध्ये बघायला मिळाला. बघा कशा पद्धतीने फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला आपण पाहतोय तो म्हणजे शुभमनं, आणि तिकडे खाली क्षेत्र होतं आणि खाली क्षेत्रामधनं सरळ पाठवून दिला बॉल चौकारामध्ये. 4 अगदी जर पाहिलं तर मागील 2 बॉलवरती लगातारचे 2 चौकार ठोकले तिकडे शुभम या खेळाडूने आणि त्याचमुळे त्याची वैयक्तिक धावसंख्या देखील 10 वरती पोहोचली आहे आणि संघाची टोटल आता 13 आकडावरती आपल्याला बघायला मिळते या मॅच मध्ये. 4 चेंडू 13 धावा फलकावरती जोडल्यात. आणखी काही 2 चेंडू राहिले ते या षटकातील आणि त्या 2 चेंडूवरती काय रणनीती असेल तिकडे विशाल नाईक खर्चिक ठरत असताना आपल्याला बघायला मिळतात. आता या 2 चेंडूवरती तगडे स्ट्रोक शुभमने फेकले तर मॅच अगदी पाहू शकतात की गुड्डू 11 वसुरी संघाकडे झुकू शकते. दुसऱ्या बाजूने बोबा 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना पहिल्या मिनिटाची पॉवर प्लेच्या P1च्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती विशाल नाईक हा गोलंदाज पाहत आहेत. ओ इथे लॉफ केला आणि फेकून दिला बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 बघा आपण पाहिलं तर पाईपलाईन वरचा बॉल होता आणि हा फटका कशा पद्धतीने जागा बनवली आणि तदनंतर मात्र अगदी अप्रतिमरित्या बॉलला फेकून दिलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्या ठिकाणी फिल्डर नाही आहेत आणि त्याला माहिती आहे शुभमला तो त्याचा स्ट्रॉंग झोन आहे, कारण ज्या पद्धतीने चौफेर फटकेबाजी करण्याकरिता शुभमला ओळखलं जातं आणि त्याचं उत्तम प्रात्यक्षिक बघायला मिळते. दर्जेदार बॅटिंग. आणखी काही शेवटचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण केलं आणि तिथे धावा नाही आहेत. आता इथे पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट केली आहे. 1 षटक कंप्लीट. 19 वरती 0. कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर धावसंख्या सालेक फलकावरती 19 आकडावरती इथे जोडला गेला. आणखी काही चेंडू आहेत तिथे जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ तो आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच्यासाठी नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती इथे
विशालला प्रचारण केलंय. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज तो आपल्याला बघायला मिळतो बोबा 11 या संघाच्या वतीनं. बॉल तयार. विशाल यावेळेस पायातला बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु मिस झालेत आणि तिथे एक सिंगल धाव लेग बाईटच्या स्वरूपाने कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 20-20. चला या ठिकाणी विजय संघाचे कॅप्टन तिसऱ्या राऊंडचे लॉट्स पाडले जात आहेत. आपण यायचंय, बी फास्ट, 1 मिनिटाच्या आतमध्ये पोहोचा. विनिंग टीम कॅप्टन लॉट्स पाडले जात आहेत थर्ड राऊंड. यावेळेस स्टाप केला हलक्या हाताने. पाहू शकतात की एखादा वेळची कॉलिंग झाली आहे कारण एक सिंगल धाव तिथे फलकावरती वेगाने कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला भीती आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 21 आकडावरती इथे आपण पाहत आहेत. 1.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 21 धावा इथे जोडल्या गेल्या. यावेळी आपण विशाल लोखंडे याला गोलंदाजी ट्रॅकवरनं पाहतोय. हर्षल भोईर यांच्याकडनं कॅच प्राइज आलंय शुभम पाटील याच्या प्रति 3 षटकारांकरिता सलगच्या 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघा शुभम किती क्लेवर बॅटिंग शुभमकडनं बघायला मिळते. जसा लेफ्टी गोलंदाज आलाय तशी एक सिंगल काढून त्याने लेफ्ट हँडेड बॅटर ज्याने संध्याकाळच्या सत्रामध्ये तब्बल 3 षटकार ठोकले होते त्याला मात्र स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न केलाय. वा, जबरदस्त चेंडू या ठिकाणी हाताळणी बघायला मिळाली. भन्नाट वेगाचा बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती विकास बीट झाले. पहा बॉल पडला, अगदी वेगाने निघून गेलाय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बॉलला चुकलीत्या तिथे जेश केला आणि त्याच्यानंतर पाहू शकतात की फील्ड करता असताना बॉल रिटर्न केला. त्या बॉलती एकही धाव नाही आहे. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 21 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. अगदी 3 चेंडू अजूनही राहिलेत. 21 धावा त्या आपल्याला बघायला मिळतात आणि 4 षटकांचा हा सामना. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची वरची कडा लागली आहे परंतु या बॉलवरती धावा मिळणार त्याच्यामध्ये शंका नाही आहे. आणि थर्ड राऊंड मध्ये पहिला सामना होईल नेरोळी विरुद्ध दुपारेपाडा आणि विजयी संघाला बाय मिळते. नुकताच सूत्रांची माहिती मिळालेली आहे की SP बिलोची टीम 5 तारखेला आपल्याला या मैदानावर इन ॲक्शन बघायला मिळणार आहे. खूप सारे प्लॅनिंग झालेली आहे कशा पद्धतीने खेळ करायचा, कारण घरच्या मैदानावर त्यांना खेळ करायचा आहे. जस्ट निखिल यांनी माहिती पोहोचवली आहे. ओहो, या वेळेला भव्य टायमिंग आणि का सिंगल काढून स्ट्राईक त्याच्याकडे दिली होती याचं उत्तम प्रात्यक्षिक त्याने दाखवलंय. विकासनं बॉलला फेकून दिलंय सरळ सीमारेषा पार. षटकार षटकार. थँक्यू सो मच. इथे जर पाहिलं तर 5व्या बॉलवरती हा धमाकेदार बिग 6 पाहायला मिळतोय. बॅटच्या रडारमध्ये जसा चेंडू आला त्याच्यावरती आपली ताकद अजमावली आहे आणि अगदी जर पाहिलं तर लॉंगेस्ट 6 इथे उंची आणि त्यानंतर लांबी देखील भन्नाट होती आणि त्याचमुळे हा 6 धावेचा टोला तिथे या बॅटर विकासच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अंतिम बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल मिस झालेत आणि बॉल या स्टारवरती आलेला गेलाय. बॅटर विकास गॉन. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 29 वरती 1. या दोघांमधलं बॅटल अशामुळे सुद्धा रंगतदार आहेत कारण दोघांच्याही गावाच्या जवळ ही स्पर्धा बघायला मिळते आणि दोन्ही गावातून पाठीराखे मात्र एकमेकांना सपोर्ट करण्याकरिता आलेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा तेवढंच डेंजर बॅटल मैदानाच्या बाहेर चौफेर बाजूला बघायला मिळत आहे. आणि प्रेक्षक जेही उपस्थित झालेत
षटकाराला कॅच मध्ये कन्वर्ट करा. तुमच्याकरिता सुद्धा रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. जोही प्रेक्षक येणारा षटकार जर का बाउंड्री लाईनच्या बाहेर जर का त्यांनी कॉट केला तर मात्र 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक या ठिकाणी संपलाय दुसरं आणि धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात 29, 1 बाद 29. गेल्या 14.50च्या सरासरीने या धावा फलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या ॲव्हरेजने धावा जोडल्या तर इथे 60च्या घरामध्ये पोहोचू शकतात. समोरच्या बाजूने शुभमचा हा तडाका, बॉल दावटी ग्राउंड क्लिअर झालाय आणि निघून गेला सरळ सीमारेषा पार. वन बाउन्स ओव्हर दी रोपचा हा धमाकेदार चौकार 4. सर साइड स्क्रीनवर वन बाउन्सनं बॉल आपण पाहिला तर जाऊन आदळलाय. ज्या पद्धतीने मात्र शुभमनं हा फटका खेचलेला, अगदी सेफ जागा क्रिकेटमध्ये म्हटली जाते म्हणजे डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड, जिथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे विखुरलेलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आपल्याला आणि त्या क्षेत्रामधनं शुभमनं यावेळी फटका खेळणं पसंत केला आणि चौकार कन्वर्ट केलाय. चांगल्या दर्जाचा खेळ तो पाहायला मिळतोय. पुन्हा त्याच दिशेने इथे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, बॉलला फील्ड करतात, बॉल रिटर्न करतात, त्याच्यावरती एकच धाव, एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये हे तिकडे क्षेत्ररक्षक सांगतोय आणि त्याचमुळे एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होत असताना संघाची टोटल 2 चेंडूच्या करीस 34. 34 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. आता मात्र केतन मैदानामध्ये आलेत. पहिल्या मॅचचा विचार केला तर 2च बॅटरनी मॅच जिंकवली होती. आपण पाहिलं ज्यामध्ये विकासचे आपल्याला तब्बल 3 सलगचे षटकार बघायला मिळाले होते आणि आता पाहिलं तर केतन बऱ्याच काळानंतर मैदानामध्ये आलेत. या स्पर्धेमध्ये पहिलाच चेंडू फेस करणार आहेत विष्णू खुताडे याच्या समोर. या ठिकाणी मात्र केतन 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि 34 धावा जोडल्या गेल्या. चांगली टोटल. यावेळी समोरच्या बाजूने पुन्हा एकदा बॉलला उडवून फेकून दिलंय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कॅच कंप्लीट. केतन बॅक टू दी द आउट. विकेट क्रमांक 2. संदीप पाडी एसपीएनचे खास हमखास मित्र प्रीतम भोईर वेलकम. आणि तिकडे बघा शिट्टी वाजते, जॉन्टी जॉन्टी जॉन्टी. या ठिकाणी पाहतोय मुख्य मंचावर पुरेपूर या स्पर्धेचा आनंद घेताना आपण संपूर्ण मान्यवर पाहू शकाल. त्या ठिकाणी आपण मुन्ना दादा आहेत, तदनंतर धनेश साने आपल्याला बघायला मिळतात, WCA प्रेसिडेंट मिस्टर जयेश पाटील, तदनंतर या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांपैकी एक अभिनय पाटील बघायला मिळतात. त्यानंतर नुकताच प्रीतम भोईर यांचं आगमन झालंय ते सुद्धा बघायला मिळतात. तदनंतर VVIP डायसमध्ये आपण बघायला राहुलजी भोईर आहेत त्या ठिकाणी. तदनंतर त्यांच्या समवेत संपूर्ण SP बिलोशी कमिटी मेंबर्स ते बघायला मिळतात. सागर अशोक पाटील बघायला मिळतात, अनेक मान्यवर. आणि आपण VVIP डायसमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी संदेश पाटील स्वतः आहेत. तदनंतर SP बिलोशी टीम कॅप्टन निखिल पाटील, सूरज पाटील सर स्वतः बघायला मिळतात. चला पुन्हा एकदा मॅचकडे परतूयात. 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि या संघाची टोटल आता 34 आकडावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी सॉफ्ट हँडने तिथे एका धावेची कॉलिंग झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी वेगाने शुभम येत आहेत. शुभमचा कॉल होता आणि त्याचमुळे 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि याच 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल आता 2च्या मदतीने पुढे पोहोचताना पाहायला मिळत आहेत 36 आकडावरती. नक्कीच ती रेड जर्सी आणि रेड जर्सी मध्ये चोरल्या गेलेल्या या 2 धावा आपण पाहिलं तर सर्वाधिक वेगवान 2 धावा कंप्लीट करण्याचा रेकॉर्ड विराट कोहली आणि AB डिव्हिलियर्स या दोघांच्या नावी आहे. 5.5 सेकंदांमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या होत्या. रेड जर्सी आणि त्याचा उल्लेख इथे करणं गरजेचं आहे कारण 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात त्या ठिकाणी. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढंसं प्रॉपरली एलिव्हेशन नव्हतं मिळालं. परंतु एक सिंगल धाव ती काही रोखू ठेव शकणार नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल 37, लॉस ऑफ 2 विकेट. इथे 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि 37 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. अंतिम बॉलवरती काय रणनीती असेल ते देखील आपल्याला
तिकडे स्ट्रायकिंग एंडकडे बिग बॅटर शुभम आपल्याला पाहिलं भेटतोय, ज्याने खूप चांगला खेळ केलाय, सॉफ्टने खेळलाय. पहा स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आणि त्याचमुळे अंतिम बॉलवरती एका धावेचा कॉल. आता एक सिंगल धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय आणि षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट. 3 षटकांच्या आखरीस धावसंख्या 38 वरती 2. 12वीचे कोणी विद्यार्थी इकडे असतील तर त्यांनी कृपया घरी जावे आणि झोपावे, कारण उद्या पेपर आहे तुमचा, याची नोंद असू द्या. आणि उद्या पेपर देऊन मग तुम्ही स्पर्धा बघायला उद्याच्या दिवसामध्ये डेफिनेटली इकडे येऊ शकता. बारावीचे पेपरवाले जर कोणी इथे असतील ना तर सर्वांनी घरी जाणे झोपा. लाईव्हच्या स्वरूपानं उद्या मॅच पाहता येईल. पेपरमध्ये जर मिस झाला ना तर मग कंपनीत 12,000, दुसरा पर्याय नाही. तेव्हा सर्वांनी या ठिकाणी अलर्ट राहायचं आहे. एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहत आहेत. एन्जॉय करताना चारी बाजूला मित्र परिवार, एसपी ग्रुप आणि जॉन्टी या ठिकाणी मनोरंजन करतायत. वेल डन जॉन्टी. 3 षटकांचा खेळ तो कंप्लीट झाला. 38 धावा फलकावरती जोडल्या गेला. 2 विकेट ते इथे पाहायला मिळाले, परंतु शुभम जो ओपनिंग पॅरेस मध्ये दाखल झाला होता, यावेळेस पहा बॉडीला स्विच केलाय आणि हा स्वीट फटका शुभमच्या बॅटमध्ये आलाय आणि निघून गेला बॉल सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. दमदार चौकार. अगदी अप्रतिम. आपण रिव्हर्स स्वीपचा फटका त्या ठिकाणी बघायला मिळाला शुभम पाटील यांच्या बॅटमधनं. सरळ बॉल सीमा रेषेच्या बाहेर निघून गेले. खाली क्षेत्र होता आणि थर्डमॅनच्या दिशेनं बॉलला मात्र चौकारामध्ये ट्रॅव्हल केलंय. 4 धावा ऍड झाल्यात आणि 4च्या मदतीने संघाची टोटल आता 42 आकडावरती जोडली गेली आहे. 3.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत अद्यावत झाला आणि त्याच्यानंतर 42 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिलाच बॉल, त्याच्यावरती अटॅक, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय. भन्नाट वेगाचा बॉल, एक जबरदस्त बॉल, फुल्लर लेंथ वरती बॉलला पिच केलं. पहा बॉल पडला अगदी फुल्लर लेन, व्हाईट जॉर्कर, तेच तर्रार बॉल. हा डॉट बॉल इथे आपल्याला बघायला मिळतोय. बघा लाईव्हच्या माध्यमातून आपण रिप्लेवर पाहिलं कशा पद्धतीने त्या चेंडूची पिचिंग बघायला मिळाली. आउटसाइड ऑफ स्टंप अगदी अप्रतिम. यावेळेस पायातला बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि त्याचमुळे वेगाने आले. दुसरी धाव घेणे धोका होता, परंतु तिथे जर पाहिले तर हलकीशी फंबलिंग झाली आणि त्याचमुळे 2 धावा कंप्लीट. वेगवान 2 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. आपण पाहिलं तर शुभम आणि मनोज मध्ये ताळमेळ चांगलं बघायला मिळते. सातत्याने हे दोन्ही खेळाडू संघाकरिता नेहमी महत्वाचा रोल प्ले करत असतात आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं कशा पद्धतीने करायला हवं याचं उत्तम प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला मैदानामधनं आपल्याला बघायला मिळालंय. 2-2 धावांवर जरी भर केला तरी सुद्धा मात्र धावसंख्या मोठी उभी राहू शकते हे मात्र शुभम दाखवतोय आणि यावेळेला 2 धावा धावून कंप्लीट केल्या. धावसंख्या पाहिली तर 44 स्कोर कार्डवर 44. 44 धावा इथे पलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. एखादा मोठा स्ट्रोक आला तर चांगली धावा होतील. यावेळेस ही बॉल चांगला टाकलाय. प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावरती टाकला जातोय. नियंत्रित मारा तो आपल्याला बघायला मिळतोय या मॅच मध्ये आणि तिथे देखील सातत्याने क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून या चुका होत आहेत ना आणि या चुकांमुळे तुम्हाला इथे भुगतान करावं लागेल आणि त्याच्याचमुळे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट. बघा आपण त्याच गोष्टीचा उल्लेख केला की सातत्याने सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत आहेत. हलकासा फंबल झाला, अगदी हलकसं, आणि तदनंतर मात्र तितक्याच वेगानं मात्र ही धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि सातत्यपूर्ण धावा मात्र येणं अजून सुद्धा चालू आहे. धावसंख्या 46. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. तिकडे शुभम पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. भन्नाट वेगाची गोलंदाजी आली तिथे. बॉलिंग मार्क वरती पहा बॉल पडला, भन्नाट वेगाने निघून गेलाय. अगदी जर पाहिलं तर बॅटच्या रडार पासून हलकासा दूर ठेवलाय. आणि प्रशांत पाटील, नरेश पाटील, जगदीश चोरगे, बिलोशी आपण व्यासपीठावर यायचंय. वेलकम. शेवटचा बॉल, त्याच्यावरती दमदार स्ट्रोक पाहायला मिळतो आणि बॉलला फेकून दिलंय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. हा धमाकेदार सिक्सर. यावेळी मात्र स्वीप त्याच टप्प्यावर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता शुभम रेडी होते त्या फटक्याकरिता आणि बघा बॅकफुटला गेले, एक पाय मागे घेतला, पाय बेंड केला आणि तदनंतर मात्र फटका एक्झिक्यूट केलाय. अगदी अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवर बघायला मिळाला आणि या 6 वाढून धावसंख्येचा विचार केला तर ती मात्र जाऊन पोहोचली 52 या अंकावर. येणारे बॉल 24 करायच्यात तुम्हाला 53. चला या ठिकाणी टॉस साठी याचे बोट टीम कॅप्टन टॉस केला जाईल. एका बाजूला असतील नेहरोली, दुसऱ्या बाजूला असतील दुपारेपाडा टीम कॅप्टन. बी फास्ट टॉस साठी या स्पर्धेला चेंडू व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून मोलाचं योगदान दिलेलं आहे 5,000 रुपये. बिलोशी गावातील
A1 जोडी SP ग्रुप टीम मेंबर जगदीशजी चोरगे, नरेशजी पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. VVIP स्टेजवर यायचंय. वेलकम. टॉस करण्यासाठी यावं प्लीज. वेलकम. त्याचबरोबर या ठिकाणी आहेत ग्रामपंचायत सदस्य रोहित सुतार, ज्यांनी प्रत्येक सामन्यातील सामनावीरकरिता मॅन ऑफ द मॅच करिता गोल्डन मेडल या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पूर्ण या ठिकाणी पाहताय 2 मार्च ते 9 मार्च प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी मेडल देणारे ग्रामपंचायत सदस्य रोहित सुतार, त्यांच्या समीमुन्ना काझी. काही सर आपण या ठिकाणी या. एका बाजूला पाहता आपण सोपान स्फूर्ती दुपारीपाडा, दुसऱ्या बाजूला पाहता आपण या ठिकाणी ही गावदेवी नेरुरी टीम आणि टॉस हेड SP ग्रुप आणि टेल आहे भूमिक स्पोर्ट. हेड येत आहेत SP ग्रुप येते आणि या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे सोपान स्फूर्ती दुपारीपाडा या टीमनं. आपण टॉस जिंकलेला आहे. ही मॅच खूप महत्त्वाची आहे. 3rd राऊंडला आपण पोहोचलोय, 3ऱ्या फेरीपर्यंत पोहोचलेलात आणि SP ट्रॉफी म्हटलं तर ब्रँड आहे. वाडा तालुक्यातील मोठी स्पर्धा आहे. 3 ओव्हरचा सामना असेल. काय स्वीकारणार? क्षेत्ररक्षण. फील्ड करताना मात्र या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये कालचे तुम्ही स्लॉट बघितले, कालच्या मॅच पाहिलेले आहेत. 3 ओव्हरला किती रन होत आहेत? या मॅचमध्ये तुम्ही कशा पद्धतीने किती रन पर्यंत थांबवाल? 30च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. 30च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करणार. वेल डन. बेस्ट ऑफ द कॅप्टन. सोपानस्फूर्ती दुपारीपाडा टॉस विन अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॅटिंग येते. कालच्या मॅचेस तुम्ही पाहिलं फर्स्ट नाईटच्या या ठिकाणी उपसरपंच SP ट्रॉफी या मॅचमध्ये बॅटिंग करताना टार्गेट मनामध्ये काय असेल? 50 धावसंख्या असेल. काल तर 50 झालेलं नाही. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 23, 26, 30 पर्यंत रन रेट होता. 50 केल्यानंतर आपल्याला मात्र एक टार्गेट असेल. कमी धावसंख्या झाली तर तुम्ही या ठिकाणी डिपेंड कराल का? हो. वेल डन. बेस्ट ऑफ द कॅप्टन. थर्ड राऊंडपर्यंत आपण पोहोचतो. या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य SP यांचे कासम खास आहेत. ग्रामपंचायत सदस्य रोहित सुतार यांनी मॅन ऑफ द मॅच मेडल दिलेली आहेत. सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं स्वागत आहे. हा बॉल डाव्याष्टीवर राहिलाय, तिथे पंच आमच्याशी जोडले गेले. इशारा आलाय त्यांच्या माध्यमातून. इट्स अ नॉन प्लेबल वाईड. अतिरिक्त धावसंख्येनं भर होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 0-1 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं टार्गेट सेट केलंय. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 53 धावा दाफलकावर लावायच्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज तन्मय. यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या कडेला लागला. तिथे जोपर्यंत उचलला गेला 1 रन जी दाफलकावर जोडली गेली. तन्मय हा खेळाडू जर आपण पाहिलं तर अगदी अल्पावधीमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचं काम ते करत असताना पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजीची जाण ती त्याच्याकडे आहे. नुकताच ISPLचे जे ट्रायल मॅच आहेत त्यामध्ये तन्मयनं खूप चांगली गोलंदाजी करताना 4 विकेट्स घेतल्या होत्या मला वाटतं एका ओव्हरमध्ये. आणि तो तन्मय सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल तन्मयचा. समोर स्ट्रायकर एनकडे रोशन आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. या जोडीला चांगले रन्स दाफलकावर जोडावे लागतील. विजयाकरता एक चांगलं टार्गेट ते सेट केले गेले आणि या चांगल्या टार्गेटचा पाठलाग तो कशा पद्धतीने होतोय. यावेळेस मात्र रोशननं बॉलला मिडल ऑफ द बॅट खेळत असताना उडवून फेकून दिलंय. प्रेक्षकांच्या भेटी करता बॉल सीमा रेषा पार. रोशनच्या बॅटमधनं धम्माका षटकार. 6.
त्याला योग्य ती पनिशमेंट तिथे मैदानाच्या आतनं दिली गेली. हे मैदान असं आहे जिथे तुम्ही लाईन पासून भरकटू शकत नाही. तुम्ही टप्प्याला जर आखूड ठेवलं तर पुल हुक जे फटके आहेत ते योग्य तऱ्हेनं मैदानाच्या आतनं खेळताना फलंदाज ते तुमच्या विरोधात रन्स वेगानं जोडताना पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ तर नंतर 8 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा इनफिल्डच्या वरनं खेळल्या लॉंग ऑफचं क्षेत्र खाली बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. प्रचंड वेगानं जाणारा हा बॉल सीमारेषेच्या पार अखेरीस निघून गेलाय. क्षेत्ररक्षकांना खूप सारे प्रयत्न तिथे केले. प्रयत्नांची पराकाष्ठा तिथे ज्या वतीनं होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. मात्र चेंडूला जे लक्ष गाठायचं होतं ते लक्ष अगदी योग्य तऱ्हेनं तिथे त्यानं गाठलं आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. अगदी लेट नाईट या स्पर्धेला ऑनलाईनच्या माध्यमातून वॉच करणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं SP ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपसरपंच चषक ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. वाडा क्रिकेट असोसिएशन शी संलग्न संघ ते सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ प्रत्येक टीमनं इथे दाखवलाय. मात्र आज एक टीमचं स्वप्न या स्पर्धेत क्वालिफाय होणं ते पूर्ण होणार आहे. यावेळेस मात्र मिडविकेटकडे खेळल्या क्षेत्ररक्षकाला तिथे बीट करत असताना कोल्हापूरच्या भाषेत म्हणायचं तर टांगा पलटी घोडे परार. एक टप्प्या अखेरीस क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर टपली मारून बॉल सीमारेषा पार. चौकार 4. कशी बॅटिंग मैदानाच्या आतनं सुरू आहे. जबरदस्त खेळ तो दाखवला जातोय. यावेळेस मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक करणं गरजेचं आहे आणि आता कमबॅक कसं करायचं ते योग्य तऱ्हेने ठाऊक आहे या गोलंदाजाला. तेच प्रात्यक्षिक दाखवतो सध्या. योग्य टप्प्यावरनं उसळी घेताना बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेलाय. 5 चेंडूचा खेळ तर नंतर धावसंख्या 16 आहे. शेवटचा बॉल. चांगला चेंडू आहे. रोशनला पुन्हा एकदा बीट करताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं कमबॅक केलंय. कारण पहिल्या 4 बॉलमध्ये अगदीच खर्चिक राहिला होता. पहिल्या 4 बॉलमध्ये या 16 धावा त्यानं खर्च केला. मात्र त्यानंतरचे 2 बॉल ते त्याला त्याच्या नावावर करायचे होते. क्रिकेटचा खेळ असा आहे ना जिथे तुमच्या विरोधात जरी परिस्थिती गेली तरी हिम्मत न हारता लढणं झगडणं संघर्ष करणं ते गरजेचं असतं. आणि ते परिस्थिती बिलकुल विरोधात होती. या विरोधात असलेल्या परिस्थितीशी लढला झगडला संघर्ष केला आणि तिथे शेवटच्या 2 बॉलवर चांगली गोलंदाजी करताना खूप चांगला कमबॅक केला गोलंदाज तन्मयनं. येणारे इथनं जर आपण पाहिलं तर 3 ओव्हर ते शेष आहेत. या 3 ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. कारण विजयाकरता एका चांगल्या टार्गेटचा पाठलाग तो तुम्हाला करायचा आहे. 53 धावा ज्या विजयाकरता बोबा 11ला दाफलकावर लावायच्या आहेत. गुड्डू 11 वसुरी आणि बोबा 11 खानिवली याच परिसरातील या दोन्ही टीम्स आहेत ज्या एकमेकाच्या विपक्षामध्ये लढतायत झगडतायत झुंज देत आहेत. अगदी दोन्हीही चांगल्या टीम आहेत. दोन्ही टीमनं नेहमीच चांगला परफॉर्म वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धांमध्ये दिलाय आणि त्यांच्यामधली ही लढत उमर फक्की सारखा एक दर्जेदार खेळाडू तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. उमरची बॅट जर चालली तर या मॅचचं चित्र काय असेल ते प्रेक्षकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांना सर्व काही ठाऊक आहे. कारण उमर अगदीच विध्वंसकतेनं आणि विस्फोटकतेनं कमीत कमी चेंडूमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याचंही नाव घेतलं जातं. त्यामुळे उमरच्या फलंदाजीकडे सर्वांचं लक्ष राहील. येणारे बॉल शिल्लक आहे तिथनं 18 आणि त्यामध्ये रन बनवायचे आहेत 37. सदरीज धावा 18 चेंडू आणि सदरीची गरज आहे. पहिला बॉल इथे मात्र उमर फक्की बॉलला उडवतोय फेकून देतोय. VIP डाईसला सलामी ठोकण्याकरता एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. षटकार. कव्हरला फाडून कव्हरला तोडून हा लॉफ्टेड फटका तिथे मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाला. षटकारामध्ये परावर्तित झाला. याच करता उमर फक्कीला ओळखलं जातं.
आणि आपला दमखम तो मैदानाच्या आतमधनं दाखवत असताना उमर फक्की या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 22. यावेळेस उमर फक्की इज ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा बिग ब्लास्ट षटकार 6. तिसरा मारला तर त्यांचे सहकारी मुन्ना काझी यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. नो आलाय इथे मात्र 9+6 टोटल 7 आहेत. मॅचचं चित्र बदलतं फक्त ते बदलवता तुम्हाला आलं पाहिजे आणि एवढा मोठा मंच आहे तर मग त्याचा सरपंच बनणं ते गरजेचं आहे आणि उमरला ठाऊक आहे मोठ्या मंचावर कसा परफॉर्म करायचा. या टेनिस बॉल क्रिकेटचे चढ उतार त्यानं जवळून पाहिलेत आणि तो सध्या मैदानामध्ये आहे. आज सलग तिसरा मारला तर सूरज पाटील यांच्याकडनंही 500 रुपये असतील. वाईटचा इशारा. हे प्रेशर आहे, हे स्पष्ट प्रेशर आहे. थोडासा प्रेशर मध्ये खेळ होतोय. विकास गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. आता थोडासा प्रेशर मध्ये आलाय. धावसंख्या 30 आहे, अजूनही 23 बनवायचे आहेत. धावसंख्या 30 आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र सलग तिसरा मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला आणि डिरेक्ट हिट लागलाय. रोशनला दुर्दैवीरित्या माघारी परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपाने आलेली पहिली विकेट कशी आली आहे कुठून आली माहिती नाहीये. मात्र इथे ही विकेट येणं अत्यावश्यक होतं. एक ब्रेक थ्रू तो मिळणं गरजेचं होतं कारण अगदी सुसाट वेगानं खानिवलीची गाडी ती रंपंपम करत पुढे चालली होती. तिला कुठेतरी लगाम लावणं ब्रेक लावणं गरजेचं होतं आणि रोशनच्या स्वरूपानं पहिला झटका लागलाय. फलंदाज बाद. मॅच मध्ये 27 धावसंख्येची त्याची एक इनिंग ती आपल्याला पाहायला मिळाली होती. तो विशाल लोखंडे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय. येणारे बॉल शिल्लक आहेत. इथनं जर आपण पाहिलं तर 16 आणि 16 बॉल मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 23 ची गरज आहे. मॅचला टर्न केलंय उमरने केलेल्या धुवाधार फलंदाजीनं. यावेळेस मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर एक अँगल बनवत विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बघा क्रिकेटच्या मैदानात ही आखोई आखोमे इशारा होतो आणि ते चित्र इथे आपल्याला पाहायला मिळालं. बॅटरने लगेच उमरकडे डोळे उंचावून पाहिलं आणि उमरने म्हटलं नाही हा बॉल चांगला आहे. यावेळेस हेलिकॉप्टर हा हेलिकॉप्टर निघालाय दूर सीमारेषेची सफर करायला. सीमारेषा पार दमदार दर्जेदार क्वालिटी आणि ब्रँडेड स्ट्रोक मैदानाच्या आतनं प्ले केलाय. षटकार. हॅलो. अप्रतिम फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. अगदी प्रॉपर हेलिकॉप्टरचा फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. अगदी दूरची सैर करायची आणि झटपर करायची आहे तर मग हेलिकॉप्टर एक चांगला पर्याय आहे. अलीकडे लोक थोडंसं घाबरतात बसायला. मात्र क्रिकेटच्या मैदानात ते खेळले जातात. यावेळेस मात्र हा बॉल आता मात्र वाईड आहे. आता मात्र वाईड आहे. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर डिलिव्हर केलाय. धावसंख्येमध्ये भर होते. बघा गावाचा सपोर्ट असला ना की मग खेळण्याची मजा वेगळी. खानिवलीच्या जवळ स्पर्धा आहे ना. मला वाटतं अर्धी खानिवली आज मैदानात आहे. क्रिकेटला एन्जॉय करण्याकरता इथे आलेत. सलगचा दुसरा मारला तर सूरज पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र खोलटप्प्याचा बॉल एक सिंगल ती तिथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न वेगानं धावून आलाय आणि 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 39. मी नेहमी म्हणतो मैदानाच्या आत जरी एक गावचे 11 असले तरी मैदानाच्या बाहेर अख्खं गाव या टीमच्या सोबत खेळतं.
विशालने जो षटकार खेळला होता त्या षटकाराकरता रणजित भुयाल यांच्या माध्यमातून 600 रुपयाचा कॅश प्राइज जे आमच्या समालोचक कक्षामध्ये जमा झालाय. सरपंच आहेत रणजितजी भुयाल ज्यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज झालंय आणि पारितोषिक यावा असा फटकाही होता. हेलिकॉप्टरचा एक दर्जेदार फटका त्यानं मैदानाच्या आतनं पेशकश केला होता. तिथे भीमरसाठी रिव्ह्यू तो मैदानाच्या आतनं घेतला गेलाय. धावसंख्या 39 ला 1 अशी सध्या स्थिती ती आपल्याला पाहायला मिळते. बघूया तिसऱ्या पंचांचा निर्णय तो काय येतो. चेक केलं जात आहे, तपासलं जात आहे नेमकं काय घडलंय, कशा पद्धतीने हा चेंडू होता ते पंचांच्या कर्वे पाहिलं जाईल आणि त्यानंतर जो काय डिसिजन आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर बॉल. एक चांगला चेंडू आहे तिथे पंचांकडनं जो डिसिजन आलाय तो तुम्हाला लगेचच ही गोष्ट खूप चांगली आहे प्रिन्स भुवीची लगेचच तो रिप्ले त्यांच्या माध्यमातून लाईव्हच्या स्वरूपाने दाखवला जातो. काय घडलं होतं त्या बॉलवर, कशा पद्धतीचा डिसिजन पंचांनी दिला ते सर्व काही प्रेक्षकांनाही दाखवलं जातं आणि सध्याचे जे प्रेक्षक आहेत ते खूप सुज्ञान आहेत. क्रिकेटची खूप चांगलं नॉलेज आहे त्यांच्याकडे. त्यामुळे जर डिसिजन मध्ये काही चुका असतील तर लगेचच त्याबद्दल शंका कुशंका त्या नोंदवल्या जातात आणि सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळे काही सेकंदात लगेचच एखादी गोष्ट ती पॉप्युलर होऊन जाते. येणारे 12 बॉल 14 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर केतन आहे. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी केतनकडनं केली जाईल. समोर स्ट्रायकर एनकडे उमर फक्की. चांगला बॉल तिथे खोलंडापायचा अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय दूरनं. 1 रन तर कंप्लीट केली. दुसरी करता वेगानं धावलाय. 2 धावा सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्यात. हा आवाज सांगतोय किती खानिवलीकर इथे आलेत आपल्या टीमला सपोर्ट करण्याकरता. टाळ्या वाजतायत, शिट्या वाजतायत, ओरडतायत. गरजेचं आहे, एन्जॉय केलंच पाहिजे. हा खेळच तर एन्जॉय करण्याचा आहे कारण इथे आपलं गाव त्याचं नाव आणि ती प्रतिष्ठापनास लागली आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज केतन. लोवर फुल टॉस, त्याला मैदानाच्या आत जागा नाहीये. बॉलला फेकून दिलंय ओव्हर दी मिड विकेट. सीमा रेषा पार. दमदार हिट. एसपी ग्रुप षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 47 ती धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल उमरला यावेळेस संधी दिली मग तो मॅच आपल्या बाजूने जरूर खेचून काढेल. यावेळेस बॉल सीमा रेषा पार. मॅच क्लोज आणली आहे. बघा शिवाजी गायकर तिथे नाचतायत आणि त्यांचा तो जल्लोष तो तुम्हाला लाईव्हच्या स्वरूपात दाखवला जातोय. हे बघा शिवाजी गायकर कसे नाचतात. एकदा पुन्हा एकदा तो रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जावं कारण शिवाजी गायकर याच टीमचा हिस्सा आहेत आणि बघा ते रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला तिथे दाखवलं जाईल. हे बघा तिथे शिवाजी गायकर यांचा तो डान्स तो तुम्हाला दाखवला जातोय. पुढचा बॉल इथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. गावाकडचं क्रिकेट ते काहीतरी वेगळंच असतं कारण गाव त्या गावाचं नाव एक गाव एक संघ क्रिकेटशी जोडलं जातं. विजयाकरता 2 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 51 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. चांगला बॉल आहे मात्र थोडासा ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर आहे त्यामुळे पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. स्कोर लेवल आता विजयाकरता 1 धावसंख्येची गरज आहे. अगदी काय दर्जेदार बॅटिंग आज मैदानाच्या आतनं उमर फक्की तो करताना पाहायला मिळाला. 300च्या पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आहे त्याचा या मॅच मध्ये.
8 बॉलमध्ये 25 वर बॅटिंग करतोय. डान्सिंग ग्राउंड ट्रॅक, खेळ खलास. षटकार, विजयाचा षटकार तो इथे उमर फक्कीच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. आणि त्यानंतर शिवाजी गायकर ते जल्लोष करतायत, आनंद साजरा करतायत. उमर फक्कीनं हा षटकार खेचला आणि हा तर शेवटच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा खानिवली संघ तो इन ऍक्शन बोबा 11चा संघ इन ऍक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. एक गाव एक संघ, त्याची मजा काय असते या मॅच मध्ये आपण सर्वांनी जरूर अनुभवली. कारण संपूर्ण खानिवली गाव आज आपल्या गावाला सपोर्ट करण्याकरता मैदानात आलाय. अभिनय पाटील, खूप क्रिकेट होतात, मात्र एक गावचं क्रिकेट हे सर्वांपेक्षा वेगळं असतं. कारण या एक गावच्या क्रिकेटमधले रोजची संध्याकाळची प्रॅक्टिस, त्या प्रॅक्टिसमध्ये होणारं गरम रक्त, एकमेकांची होणारी भांडणं, मात्र मैदानातनं घरी जाताना